हाय स्टुडंट्स, तर हा केमिकल कायनेटिक्सचे प्रॉब्लेम्स घेणार आहोत आपण आज. केमिकल कायनेटिक्स हा जो थेअरीचा जो पार्ट आहे तो संपलेला आहे. तर प्रॉब्लेममध्ये केमिकल कायनेटिक्सचा जो प्रॉब्लेम आहे तो फर्स्ट प्रॉब्लेम्स आणि हा सेकंड प्रॉब्लेम इथे लिहिलेला आहे. तर फर्स्ट प्रॉब्लेम पाहूत आपण काय आहे केमिकल कायनेटिक्सचा. ओके, तर केमिकल कायनेटिक्समध्ये सुरुवातीला जे सांगितलं होतं आपण रेट ऑफ रिॲक्शन्स. ओके, रेट ऑफ रिॲक्शन्स दोन प्रकारचे आहेत, एक ॲव्हरेज रेट ऑफ रिॲक्शन आणि इन्स्टंटेनियस रेट ऑफ रिॲक्शन्स. दोघांमध्ये फक्त चेंज काय होतं, डेल्टा आणि डी यूज केलं होतं. ठीक आहे, तर ते आपण पाहणार आहोत. मग काय आहे फर्स्ट प्रॉब्लेम पहा, मी ते लिहिलेलं आहे. फॉर द रिॲक्शन, हे रिॲक्शन दिलेलं आहे आपल्याला. N2O5 gives NO2 plus O2. रिॲक्शनला बॅलन्स केला आहे तर 2 न मल्टिप्लाय केलं आहे तर 4 न मल्टिप्लाय केलेले आहे. ही एक केमिकल रिॲक्शन आपल्याला दिलेली आहे. तर या रिॲक्शनमध्ये काय मिळालं आहे पहा, इन लिक्विड ब्रोमिन. ही जी केमिकल रिॲक्शन झालेली आहे लिक्विड ब्रोमिनमध्ये रिॲक्शन झालेली आहे. पहा त्यात काय दिलं, N2O5 disappears at a rate of N2O5 काय झालेला आहे, डिसअपियर झालेला आहे ॲट अ रेट ऑफ 0.02 मोल्स पर dm³ पर सेकंड. हा जो आहे N2O5 डिकम्पोज होण्याचा रेट आहे. राईट, ॲट व्हॉट रेट NO2 अँड O2 आर फॉर्म्ड. ओके, व्हॉट वुड बी द रेट ऑफ रिॲक्शन्स. पहा याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, काय मिळालेलं आहे तर N2O5 काय होत असतो, डिकम्पोज होत असतो. सो रेट ऑफ द रिॲक्शन्स, या केमिकल रिॲक्शनचा रेट काय हे आपल्याला काढायचं आहे. अजून काय काढायचं आहे आपल्याला, NO2 आणि O2 फॉर्मेशन होण्याचा रेट काय आहे हे आपल्याला काढायचं आहे. N2O5 डिकम्पोज होण्याचा रेट काय आहे ते आपल्याला दिलेलं आहे, 0.02 मोल्स पर dm³ पर सेकंड दिलेलं आहे. ठीक आहे, तर ह्याच्यावरून आपल्याला NO2 आणि O2 फॉर्मेशनचा रेट काढायचा आहे आणि रेट ऑफ रिॲक्शन कॅल्क्युलेट करायचं आहे. एकदम इझी आहे, काहीच अवघड नाही. पहा काय आहे ते सोल्युशन लिहितो. पहा मी इथं गिवन काय दिलेलं आहे पहा, गिवन दिलेलं आहे डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय असेल मग, कारण हा निगेटिव्ह साईन आहे, कारण याचा जो डिकम्पोज होण्याचा जो रेट आहे म्हणजेच N2O5 हा काय रिॲक्टंट आहे. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट्स विल बी डिक्रीजेस ड्युरिंग द केमिकल रिॲक्शन. सो निगेटिव्ह साईन. आता काय रेट दिलेला आहे मग, 0.02 मोल. ओके, मोल्स पर dm³ पर सेकंड दिलेला आहे. हा जो मायनस साइन आहे याला मी देऊन टाकतो इथं. ठीक आहे, हा मायनस साइन याला देऊन टाकलेला आहे म्हणजे हा काय झाला, पॉझिटिव्ह झाला. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय झालं मग, मायनस 0.02 मोल्स पर dm³ झाला. हे मायनस नाही हा, म्हणजे हा मायनस मी याला देऊन टाकलेला आहे. ठीक आहे, पुढे काय होणार म्हणजे हा असा आहे पहा, डी N2O5 divided by dt is equal to minus 0.02 moles पर सेकंद आहे. ओके, तर ह्या केमिकल रिॲक्शनचा रेट काय आहे, तर त्या केमिकल रिॲक्शनचा रेट लिहितो पहा मी इथं. आता रेट ऑफ रिॲक्शन इज काय, रेट ऑफ रिॲक्शन लिहिता येतो मायनस 1/2 d concentration of N2O5 divided by dt is equal to काय असेल मग, पॉझिटिव्ह आहे 1/4 d concentration of NO2 divided by काय असेल dt is equal to काय लिहिता येईल सांगा, d concentration of O2 divided by काय dt आहे. ठीक आहे, एवढं असं मी रेट ऑफ रिॲक्शन्स लिहून घेतलेलं आहे इथं, हे सर्वांना जमते. त्यानंतर पुढे काय केलेलं आहे पहा, आता काय विचारलेलं आहे, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 आणि O2 आपल्याला काढायचं आहे. इथे लिहितो पहा मी, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 चा रेट काय आहे
फॉर्मेशन होण्याचा तो आपल्याला लिहायचा आहे. ओके, अँड दिस इज इक्वल टू दिस. ओके, हे सर्व इक्वल टू आहे, हे आपण लिहिलेलं आहे. आपला रेट याचा काढायचा आहे, म्हणून मी काय करतो त्याला अगोदर लिहितो डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय काय dt इक्वल टू काय, याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे म्हणून इक्वल टू हे लिहितो आम्ही मायनस 1/2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय काय dt. ओके, मग पुढे काय लिहिता येईल पहा, हा 4 मी इकडे नेतो, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt. मायनस ला मायनस साइन राहील. ओके, 4 डिवायडेड बाय 2 येईल इथं. डी कॉन्सन्ट्रेशन N2O5 डिवायडेड बाय काय येईल इथं dt येईल. बरोबर आहे, हा काय होईल इथं कॅन्सल होईल, म्हणजे काय इथं -2 इंटू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt. याची व्हॅल्यू किती आहे पहा, याची व्हॅल्यू आहे -0.02. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय आहे -0.02 मोल पर dm³ पर सेकंद आहे. ठीक आहे, म्हणून काय येईल मग याचा रेट dt. ओके, चा रेट किती येईल मग मायनस 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 प्लस होईल 0.04 मोल पर dm³ पर सेकंद होईल. ठीक आहे, तर पुढचं आपल्याला पाहायचं आहे कोणता आहे, रेट ऑफ फॉर्मेशन झालं NO2 चा, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 काढायचा आहे. ओके, हा प्रॉब्लेम मी इकडे करेल, याचा आन्सर नाही आहे. काय आहे पहा, रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ कशाचा O2 चा इक्वल टू काय येईल सांगा, इज इक्वल टू, सो दिस इज इक्वल टू दिस, हे इक्वल टू आहेत किंवा हे इक्वल टू घ्या, कोणताही घ्या, मी हे इक्वल टू घेतो. ठीक आहे, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू काय आहे सांगा, हे घेतो मी 1/4 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt. समजलं, हे इक्वल आहे किंवा तुम्ही हे घेऊ शकता जसं मी इथं घेतलेलं आहे. ठीक आहे, कोणतेही घ्या. त्यानंतर पुढे काय सांगा, डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय dt 1/4. ओके, त्यानंतर डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt, याचा आन्सर काय आलं होतं पहा, याचा आन्सर आलेला आहे 0.04 मोल पर dm³ पर सेकंद आलेला आहे. म्हणून इंटू काय लिहितं 0.04. 1 मिनिट, तर काय येईल मग इथं आन्सर काय येईल पहा, हाई 4 काय करायचं इथं डिवाइड करू शकतो याला 0.01 मोल पर dm³ पर सेकंद. ओके, हे एक आलेलं आहे. तर रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ NO2 आणि रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ O2 आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. लास्ट आहे पहा, रेट ऑफ रिएक्शन आपल्याला करायचं आहे. रेट ऑफ रिएक्शन काय आहे, रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू आहे सर्व, काय आहे इक्वल टू 1/2 मायनस आहे. ओके, हे मायनस 1/2 डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ NO2 डिवायडेड बाय dt इज इक्वल टू डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ O2 डिवायडेड बाय काय ना dt येणार. प्रत्येकाची व्हॅल्यू आपण ठेवून देऊ इथं. तर रेट ऑफ रिएक्शन्स आपल्याला इथं काय करता येईल, कॅल्क्युलेट करता येईल. -1/2, तर याची व्हॅल्यू काय आहे पहा, N2O5 ची व्हॅल्यू किती आहे -0.02 आहे का, -0.02 आहे. डी कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 dt ची, हा मायनस मायनस हा इथला आहे. ठीक आहे,
इज इक्वल टू काय येणार सांगा, NO2 चा किती आहे, NO2 इथं 1/4 राहिलेला आहे, 1/4 NO2 चा आलेला आहे आपला पहा 0.04 आलेला आहे. त्यानंतर O2 चा किती आलेला आहे पहा 0.01 आलेला आहे, 0.01. हे जर आपण केलं तर याला काय होईल, मायनस मायनस काय होईल, हे प्लस होऊन जाईल, म्हणजे 0.01 येईल. इज इक्वल टू काय येणार, हा 1 काय होणार इथं, 4 काय होईल इथं कॅन्सल होईल, म्हणजे 0.01 येणार. इज इक्वल टू काय येणार सांगा, 0.01 येणार. ओके, सो दिस इज द रेट ऑफ रिएक्शन्स. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन काय आहे पहा, रेट ऑफ रिएक्शन इज किती आहे 0.01 मोल, ओके, dm³ पर सेकंद आहे, पर dm³ पर सेकंद आहे. मीन्स रेट ऑफ फॉर्मेशन ऑफ आणि रेट ऑफ डिकम्पोजिशन्स हे कसं असतं मग, इक्वल असतो. रेट ऑफ फॉर्मेशन आणि रेट ऑफ डिकम्पोजिशन इक्वल असतो, म्हणजे रेट ऑफ द केमिकल रिएक्शन इज सेम. रेट ऑफ केमिकल रिएक्शन फॉर्मेशन आणि डिकम्पोजिशन कसं असते, इक्वल असते. तर हा एक प्रॉब्लेम आहे. तर हा प्रॉब्लेम आपण एक पाहता, पुढचा प्रॉब्लेम मी घेतो.